आता आपण थेट मंत्रालयामध्ये जाऊया। जे मंत्रालयात आंदोलन करत होते, काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते। त्या मराठा क्रांती मोर्चाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे अशी माहिती मिळते। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ही दृश्य आहेत मंत्रालय परिसरातून। थेट मराठा क्रांती मोर्चाचं मंत्रालयात आंदोलन सुरू होतं। त्या आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांना अधिक विचारूया। स्वाती, काय अधिक माहिती? ही दृश्य आपण बघतो, आताची ताजी दृश्य ज्याच्यामध्ये पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना, मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। जे सुमंत भांगे हे सचिव आहेत समाज कल्याण विभागाचे, त्यांच्या कार्यालयात या आंदोलन करत होते आणि जोपर्यंत मुख्यमंत्री येणार नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका घेतली होती। या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाल्याची दृश्य आपण या क्षणी दाखवतोय। आपण बघितलं, बरं जवळपास 1 तास सुमंत भांगे यांच्या कार्यालयात हे सगळे आंदोलक बसून होते आणि कसं आतापर्यंत जरी मंत्री महोदय किंवा मंत्र्यांनी जरी घोषणा केली असली तरी अधिकारी या सगळ्याला जबाबदार आहेत। अधिकारी सुप्रीम कोर्टाचा अवमान झाल्याची भीती दाखवतात मंत्र्यांना आणि त्यापायी कुठलीच गोष्ट होऊ शकत नाहीये असं थेट आरोप त्यांनी केला। नाही, या आरोपासह ते तिथे बसले होते, ते हलायला तयार नव्हते। शेवटी पोलीस आले आणि पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे। स्वाती, साधारणपणे पाऊण तास 1 तास ठिय्या धरून मंत्रालयाच्या एका सचिवांच्या रूम मध्ये ते बसले होते, तेव्हा त्यांच्याशी कोणी संवाद साधण्याचा, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला का? सुमंत भांगे स्वतः तिथे बसले होते, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की सरकारने काय काय केलं हे आम्ही तुम्हाला सांगतोय आणि त्या संदर्भात त्यांनी अजितदादांनी थेट, कारण ही सगळी दृश्य जेव्हा सगळ्या माध्यमांवर म्हणजे आपण स्वतः दाखवले आणि त्याच्यानंतर अजित पवार यांनी थेट निरोप दिला भांगे यांना। त्यांच्या खासगी सचिव म्हणजे उपमुख्यमंत्र्यांच्या सचिवांचा फोन गेला की या सगळ्यांची उद्याच्या उद्या आपण बैठक लावतोय आणि कॅबिनेटच्या बैठकीनंतर, कॅबिनेटची बैठक संपली की या बैठकीनंतर या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांसह बैठक होईल असा उपमुख्यमंत्र्यांकडून निरोप आला आणि तरीही मंडळी हलायला तयार नव्हती। शेवटी पोलीस तिथे पोहोचले आणि पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे। हे दृश्य तुझ्या माध्यमातून दिसतायत की या सगळ्यांना ताब्यात घेतलंय आणि आता त्याला पोलीस स्थानकाकडे नेलं जाईल, मात्र तणावाची, गोंधळाची परिस्थिती नक्कीच मंत्रालयात निर्माण झाली असणार या सगळ्यांमुळे। नक्कीच, पण पोलिसांनी व्यवस्थितपणे हाताळलं आणि दुसरं म्हणजे हे जे सगळे आंदोलक होते ते फार मोठ्या संख्येने नव्हते, खूप कमी संख्येने होते आणि या आंदोलक खरं तर भेटायला म्हणून गेले होते सुमंत भांगे यांना आणि थेट त्यांच्या केबिनमध्ये खुर्च्या सरकवून खालीच बसले आणि जोपर्यंत आम्हाला कोणत्याही पद्धतीचं लेखी आश्वासन मिळत नाही, मुख्यमंत्री स्वतः इथे येत नाही, तोपर्यंत आम्ही इथे हलणार नाही। त्यांचं असं म्हणणं होतं की एक आजी यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांची तारीफ केली आणि सेनेची तारीफ केली तेव्हा थेट मुख्यमंत्री त्यांच्या घरी पोहोचतात, पण इथे आमचा अनेक वर्षांचा प्रश्न प्रलंबित आहे आणि तरीही मात्र आमच्या बाजूनं किंवा आमच्याशी मुख्यमंत्र्यांना बोलायला वेळ नाहीये, त्यामुळे जोपर्यंत मुख्यमंत्री येत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका। आणि मग अशी आडमोठी भूमिका घेतल्यामुळे सरतेशेवटी पोलीस आले, पोलीस त्यांना ताब्यात घेत आहेत आणि तिथून ते पोलीस स्थानकाकडे घेऊन जात आहेत। ही मंत्रालय परिसरातली दृश्य आमच्या प्रतिनिधी स्वाती आपल्याला माहिती देत आहेत। स्वाती, आभार माहिती दिल्याबद्दल।